आज सकाळी राहुरी मतदारसंघातील जी काही पोटनिवडणूक होणार आहे त्याच्या संदर्भात सर्वे करण्यासाठी एक मोबाईल नंबरवरून त्या ठिकाणी नागरिकांना फोन येत होते आणि ते फोन येत असताना माहिती विचारली जायची की कुठल्या उमेदवाराला तुम्ही पसंती देताय. ती पसंतीची माहिती विचारणं गैर नाही, त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. परंतु आमचे युवा नेते अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्याबाबत त्या मोबाईल नंबरचं ट्रू कॉलवरती जर बघितलं तर त्या ट्रू कॉलरवरती अत्यंत वाईट शब्दामध्ये मजकूर लिहिलेला, अक्षयदादांच्या बाबतीत अत्यंत वाईट शब्दामध्ये मजकूर लिहिला त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना आढळला. आणि त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संबंधित आमच्या लोकांना, प्रमुख कार्यकर्त्यांना सांगितलं की असा प्रकार अक्षयदादांच्या बाबतीत घडतोय. आणि म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो. आमची या निवेदनाद्वारे एकच मागणी या ठिकाणी आहे, हे जे कृत्य कोणी केलं, आमच्या नेत्यांविरुद्ध जे कोणी अपशब्द वापरले, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी तत्काळ त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर अशी कारवाई करावी. आणि हे करण्यासाठी त्याचा जो कोण मालक आहे, हे जे कोणी त्याला करायला लावलं, अशाही व्यक्तीचा त्याचा शोध घ्यावा आणि त्याच्याही त्या ठिकाणी तत्काळ कारवाई करावी. अशा मागणी आम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला, ठेंगे साहेबांना त्या ठिकाणी केलेल्या आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला की 2 दिवसामध्ये संबंधित आरोपीला आम्ही अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करू आणि ज्याचा कोण मास्टर माइंड आहे त्याच्यावरही कारवाई करू, असा शब्द त्या ठिकाणी आम्हाला ठेंगे साहेबांनी दिलेला आहे. परंतु मी ज्या लोकांनी असं कृत्य केलं, आपला तालुका त्या ठिकाणी सुसंस्कृत आपण त्या ठिकाणी म्हणतो आणि आहे, परंतु असे काही लोक या सुसंस्कृतपणाला गालबोट लावतात आणि आपण सुसंस्कृत असल्याचं त्या ठिकाणी देखावा करतात. परंतु ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. जरी निवडणूक असली तर निवडणुकीच्या पद्धतीने होईल, परंतु यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकल्यामुळं यांना त्या ठिकाणी अनेक अडचणी त्या ठिकाणी यायला लागल्यात. आणि म्हणून आमच्या नेत्यावर हे लोक त्या ठिकाणी अपशब्द वापरतात. यापुढील कालखंडामध्ये आम्ही असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वजण देतो की जर आमच्या नेत्यांविरोधात असं जर अपशब्द वापरले की आमच्या लोकांना काही त्रास होईल, अशा जर भावना दुखावल्या गेल्या आमच्या, तर निश्चित त्या लोकांना आम्हीच कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी नीट करू, असं या ठिकाणी आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व परिवाराच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो की लवकरात लवकर याचा शोध लावा आणि संबंधितवर तत्काळ कारवाई करावी, अशा पद्धतीची विनंती आम्ही ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.